नमस्कार मित्रांनो, बालक अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एसबीआय क्लरिकल मेन्स लेवलचे जे केसलेट आहेत, त्यामध्ये एक केसलेट घेणार आहोत. ते प्रिव्हियस इयरचं केसलेट असेल आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक डीआय घेणार आहोत. बरोबर आहे? असे एक केसलेट, एक डीआय, एक केसलेट, एक डीआय अशी एक व्हिडिओची आपली सिरीज आहे. तर बघा, केसलेट आपण कसं सोडवायचं ते आपण बघूयात. मेन्स लेवलचं हे केसलेट असणार आहे. पहिल्यांदा तुम्ही हे केसलेट बघा, दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का बघा तुम्हाला? दिसतंय का बघा? मी स्वतःला थोडंसं हे करतो. आता दिसतंय का बघा? याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. चला बघा, आपण सोडवूयात आता केसलेट. इथं बघा काय दिलेलं आहे. अ सर्वे इज कंडक्टेड इन अ क्लास. डिफरंट नंबर ऑफ स्टुडंट्स लाइक 3 डिफरंट फ्रुट्स. आता 3 फ्रुट्स आपल्याला दिलेले आहेत. एका क्लासचा सर्वे घेतलेला आहे आणि त्या क्लासच्या सर्व्हेमध्ये वेगवेगळ्या स्टुडंट्सला वेगवेगळे फ्रुट्स आवडतात असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस 3 फ्रुट्स असतात त्यावेळेस एखाद्या स्टुडंटला एकच फ्रूट आवडू शकतो. एखाद्या स्टुडंटला 2 आवडू शकतात, तिसरा आवडू शकत नाही. एखाद्या स्टुडंटला तिन्हीच्या तिन्ही फ्रुट्स आवडू शकतात. म्हणजेच एखाद्याला ॲपल आवडू शकतो, एखाद्याला ऑरेंज आवडू शकतो, एखाद्याला ग्रेप्स आवडू शकतो. फक्त आणि फक्त ग्रेप बी आवडू शकतो. फक्त आणि फक्त ऑरेंज आणि ग्रेप आवडू शकतो. ॲपल नाही आवडणार एखाद्याला. ही अशी कंडिशन याच्यामध्ये असते. तर अशी कंडिशनचे ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवतो, त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं डोक्यात घ्यायला लागतं ते व्हेन डायग्राम. व्हेन डायग्रामला डोक्यात घ्यायला लागतं आणि व्हेन डायग्रामनं हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. हे केसलेट आपल्याला सोडवायचं. चला बघा, 3 आपल्याला फ्रुट्स दिलेले आहेत म्हणून आपण 3 असे मोठमोठे सर्कल काढून घ्यायचे. 1, 2 आणि हा झाला तिसरा सर्कल. हा झाला ॲपल, हा झाला ऑरेंज आणि हा झाला ग्रेप. चला पुढे बघा. ज्यावेळेस आपण केस लीड सोडवतो, डीआय प्रमाणेच आपण केस लीडची मांडणी करायची आणि त्या मांडणीमध्ये जो डेटा आपल्याला त्या केसलेट मध्ये दिलेला आहे तो डेटा पुट करण्याचा प्रयत्न करायचा. काहीही अवघड जाणार नाही. चला बघा. द नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाइक ओन्ली ऍपल. आता ओन्ली ऍपल म्हणजे काय? ऍपल म्हणजे काय? ओन्ली ऍपल म्हणजे काय? हे फरक समजून घ्या. ज्यावेळेस आता आपण पेन बदलतो, पिंक कलर घेतो. ज्यावेळेस आपल्याला ऍपल हा त्याने प्रश्नामध्ये ऍपल म्हणतं, त्यावेळेस हा टोटल सर्कल येतो. टोटल सर्कल येतो. मग एखाद्याला ऍपलच आवडतो, एखाद्याला फक्त ऍपलच आवडतो, एखाद्याला फक्त ऍपलच आवडतो, ओन्ली ऍपल आवडतो म्हणलं की त्याचं सर्कल चेंज होतं, त्याचा पोर्शन चेंज होतो. ओन्ली ऍपल मध्ये फक्त एवढाच भाग येतो. ओन्ली ऍपल म्हणजे फक्त आणि फक्त ऍपल आवडतो त्याला. ग्रेप आवडत नाही आणि ऑरेंजही आवडत नाही. अपवादात्मक गोष्टीत सुद्धा आवडणार नाही, पॉसिबिलिटी मध्ये सुद्धा आवडणार नाही. ओन्ली ऍपल म्हटले की एवढाच सर्कल येणार. कळालं? जेवढा हा रंगवलेला आहे तेवढा. ज्यावेळेस ऍपल म्हणतं त्यावेळेस हा टोटल सर्कल येतो, ज्याच्यामध्ये ग्रेप आवडू शकतात एखाद्याला, ऑरेंज पण आवडू शकतात. बरोबर आहे? चला. आणि एखाद्याला जर तिन्हीच्या तिन्ही फ्रुट्स आवडतात असं जर म्हटलेलं असेल, त्यावेळेस हा सर्कल येईल. थांबा, पेन चेंज करतो. त्यावेळेस हा सर्कल येईल. तिन्हीच्या तिन्ही ज्यावेळेस एखाद्याला फ्रुट्स आवडतात म्हटलं की हा सर्कल येणार. का हा सर्कल येणार? कारण याच्यामध्ये तिन्ही सर्कलची एकत्रितरित्या ते येतात, इंटरसेक्ट होतात एकमेकांना. कोणते? हा झाला ऍपलचा सर्कल. कळालं? हा झाला ऍपलचा सर्कल. हा झाला ऑरेंजचा सर्कल. हा झाला ऑरेंजचा सर्कल. हा इथपर्यंत असं आणि हा झाला ग्रेपचा सर्कल. ग्रेप सुद्धा याच्यामध्येच आहे. हा ग्रेप सुद्धा याच्यामध्येच आहे. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही फ्रूट ज्यावेळेस आवडतात त्यावेळेस हा इथं येतो. ज्यावेळेस फक्त ओन्ली म्हटलं की ओन्लीचा सर्कल हा एवढाच येतो. ओन्लीचा सर्कल हा फक्त एवढा येतो. ओन्लीचा सर्कल फक्त हा एवढाच येतो. आता एखाद्याला ऍपल आवडत नाही, पण ग्रेप आणि ऑरेंज आवडतात. त्यावेळेस त्याचा सर्कल फक्त हा एवढा येतो. त्याचा फक्त सर्कल हा एवढा येतो. कळतंय? चला पुढे बघा. आपल्याकडे काय दिलंय? द नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाइक ओन्ली ऍपल म्हटले. आता कळालं? कन्सेप्ट कळाली? ओन्ली ऍपल इज 3 टाइम्स द नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाइक बोथ ऑरेंज आणि ग्रेप्स. ऑरेंज आणि ग्रेप्स बट नॉट ऍपल. ऑरेंज आणि ग्रेप्स बट नॉट ऍपल म्हटले म्हणजे हे ह्याच्या हे 3 पट आहे. म्हणजे हे जर 1 असेल तर हे 3 असेल. कळतंय? द नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाइक ओन्ली ऑरेंजेस पण आपल्याला कळतंय इज 8 टाइम्स. हे जे आहे ते 8 टाइम्स आहे ऑफ द नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाइक ऑल द 3 फ्रुट्स.
जे इथं इथं 1 येणार, ऑल द 3 फ्रुट्स म्हणलं इथं 1 येणार. कळतंय? पेनचा कलर चेंज करतोय मी. बघा आता. आता बघा पुढे काय म्हटलंय. And the ratio between the number of students who like both apple and orange but not grape. बरोबर आहे? ऍपल आणि ऑरेंज but not grape हा सर्कल येणार त्याचा. And the number of students who like both grape आणि apple हा सर्कल येणार त्याचा. ग्रेप आणि ऍपलचा. ग्रेप अँड ऍपल बट नॉट ऑरेंज इज 2:3. म्हणजे हे जर 2 असेल तर हे 3 असणार आहे. हे जर 2 असेल तर हे 3 असणार आहे. म्हणजे आपल्याला कळतंय हे स्टार आपण करून घेऊया जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. कळतंय? आणि हे ह्याचं आहे. आणि हे तर आपल्याला माहितीच आहे. आपण ह्याला ए बी सी डी आपण दिलो तरी चालते बरं का. मी देत नाही. द नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाईक ओनली ग्रेप्स म्हणले. ओनली ग्रेप्स इज 5 टाइम्स. आता हे 5 पट आहे. हे 5 पट आहे. हे 5 पट आहे. कशाच्या? द नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाईक बोथ ऑरेंज अँड ग्रेप्स. ऑरेंज आणि ग्रेप्स त्याच्या 5 पट आहे. म्हणजे हे जर 1 असेल तर हे 5 असणार आहे. हे 3 आहे. कळालं? ह्यांचा संबंध लागलेला आहे. The number of students who like all the 3 fruits is half of the number of students who like both orange आणि grapes. ऑरेंज आणि ग्रेप्सच्या हाफ आहे. म्हणजेच आता बघा ह्याच्या हे हाफ असणार आहे. ह्याच्या हे हाफ असणार आहे. म्हणजे हे जर 2 असेल तर हे 1 असणार आहे जे की आहेच. मग हे जर 2 असेल तर हे 10 असेल. हे 10 असेल आणि हे जर 2 असेल, हे जर 2 असेल तर हे 6 असणार आहे. हे 6 असणार आहे. कळालं? आता बघा पुढं ह्यांचा संबंध आपल्याला लागलेला आहे. आता बघा पुढं इज हाफ ऑफ द नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाईक बोथ ऑरेंजेस अँड ग्रेप्स बट नॉट विच इज. आता बघा विच इज म्हणजे हे. विच इज म्हणजे हे कोणतं? विच इज म्हणजे कोणतं? बघा विच इज 2 लेस दॅन द नंबर ऑफ पीपल हु लाईक बोथ ऍपल अँड ग्रेप्स. ऍपल आणि ग्रेप्स. ऍपल आणि ग्रेप. ऍपल आणि ग्रेप म्हणजे हे काय 3 आहे. ह्याच्यापेक्षा 2 न कमी आहे. म्हणजे हे जे काही असेल 2a असेल तर ह्याच्यापेक्षा 2 न जास्ती असणार आहे. कळते? चला बघा. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाईक ग्रेप इज 77. म्हणजे ग्रेप जे आहेत ते सगळ्या लोकांना जेवढ्या लोकांना आवडतात ग्रेप ते 77 आहे. 77. कळते? आता बघा हे 10 प्लस 2 प्लस 1 प्लस हे जे आहे हे किती आहे? 2a प्लस 2. 2 प्लस हे 2 ला गुण करतो इज इक्वल टू 77. 10 2 12 13 14 15. 15 a आपण a घेऊया इज इक्वल टू 77 मायनस 2 किती आलं? किती आलं? 75. बरोबर आहे? a बरोबर 15 5 75. a बरोबर 5 आलेला आहे. a बरोबर 5 आलेला आहे. म्हणजे हे 5 2 10 इथं आलं. आपण पेन चेंज करूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. 5 2 10 हे किती आलं? 50. कळालं? कळतंय का? हे 5 आलं. हे आता हे 10 प्लस 2 12 येणार इथं. कळालं? हे जर 12 3 चौक 12 4 2 8 इथं 8 येणार. हे जर 10 असेल तर हे 60 असणार आहे. 10 सक्क हे सॉरी हे काय आहे यांचा रेशो 1:3 म्हणजे हे जर 10 असेल तर हे 30 असणार आहे. हे 30 असणार आहे. हे जर 5 असेल तर हे 40 असणार आहे. कळालं? हे असेल तुमचं आन्सर. हे असेल तुमचं आन्सर. चला